रत्नागिरीत वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। रत्नागिरीत सध्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे। पुढील काही दिवसात उकाडा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। मात्र वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले। पुढील 2 दिवसात तापमान वाढीचा अंदाज व्यक्त केलाय। तर रत्नागिरीतील तापमानाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। वाढत्या तापमानाचा फटका आता कोकणातील अनेक जिल्ह्यांना बसलेला आहे। आपण सध्या आहोत चिपळूण शहरामध्ये। आपण ही सध्याची दृश्य बघतोय। जे नेहमीचे रेलचलीचे रहदारीचे रस्ते आहेत ते सुद्धा आता या रस्त्यांवरती रहदारी आहे ती कमी प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। पुढील 2 दिवस कोकणात तापमान आणि आर्द्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे। येत्या काही दिवसातच सर्वत्र उष्णता अधिकच वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये तापमान 40 वर पोहोचले आहे। मात्र मुंबई, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आदी कोकणातील जिल्ह्यांची तुलना रत्नागिरी करता या सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे। मात्र रत्नागिरीत आर्द्रतेचे प्रमाण तब्बल 74% होते। पुढील 2 दिवस रत्नागिरीसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये तापमानाची आर्द्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। आणि नागरिकांना सूचना सुद्धा केलेल्या आहेत। कडक उन्हामध्ये बाहेर पडू नका। शक्यतो बाहेर पडल्यानंतर जिथे कुठे सावली असेल त्या ठिकाणी उभे राहा आणि गरज असेल तरच या 11 ते 4 या वेळेत बाहेर पडा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या। रवींद्र कोकाटे, जी मीडिया, रत्नागिरी।